नमस्कार मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये मी आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो। सुरुवात करूया मित्रांनो। आजचं सेशन हे खरं तर मागचं जे काही सेशन आहे तर त्याचाच हा उर्वरित भाग आहे। कालच्या सेशनमध्ये मी मार्च 2025 या महिन्याचे जे काही चालू घडामोडीचे 25 प्रश्न आहेत तर ते स्पष्टीकरणासहित घेतले होते आणि आज आपण मार्च महिन्याचेच आणखी 25 चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करणार आहोत। सगळे प्रश्न एग्जाम पॉइंट ऑफ व्ह्यू अत्यंत महत्त्वाचे आहेत। इथं माझी एकच विनंती आहे तुम्हाला की सेशन मध्ये त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। ठीक आहे, उत्तर चुकलं तरी देखील काही हरकत नाही, पण उत्तर देण्याचा प्रयत्न करा। आपल्या सोबत विद्यार्थी मित्र जोडले जात आहेत। तर मित्रांनो, आजच्या सेशन मधला पहिला प्रश्न या ठिकाणी कायद्यावरचा आहे, राष्ट्रीय स्तरावरच्या घडामोडीवरचा आहे। पेट्रोलियमला खाणकामांपासून वेगळे करण्यासाठी आणि भाडेपट्टा स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी विधेयकाद्वारे कोणत्या कायद्यात सुधारणा केली जात आहे? आणि इथं ऑप्शन आहेत तेल क्षेत्री नियमन आणि विकास कायदा 1958, सेम कायदा 1968, 78 आणि 48। थोडक्यामध्ये इथं या ठिकाणी हा जो काही मूळ कायदा आहे तर त्याचं वर्ष विचारलेलं आहे। आता प्रश्नामध्ये आणखी काही गोष्टी ज्या काही आहेत तर त्या बघा। पेट्रोलियमला खाणकामापासून म्हणजे एकंदर हा जो मूळ कायदा होता तर त्यामध्ये खाणकाम, मग ते कोणत्याही पद्धतीचं खाणकाम असो तर त्यालाच पेट्रोलियम आणि जे काही गॅसेस असतात म्हणजे नैसर्गिक वायू वगैरे तर त्याच्यासोबत एकत्रच ठेवलेलं होतं, पण तिथं मोठ्या प्रमाणात गडबड व्हायला लागली आणि म्हणून या ठिकाणी त्या मूळ कायद्यामध्ये पेट्रोलियमचं उत्खनन आणि खाणकाम जे आहे तर त्याचं त्या ठिकाणी जे काही स्वरूप होतं तर ते वेगळं केलेलं आहे। तर तो तुम्हाला कायदा ओळखायचा आहे। यस, सांगता येईल का कुणाला? तर मित्रांनो, हा मूळ कायदा होता 1948चा। कोणता बरं? 1948चा। कदाचित तुम्हाला वाटेल की भारतामध्ये पेट्रोलियम मिळत नाही, पण भारतामध्ये पेट्रोलियम कमी का होईना प्रमाणामध्ये मिळतं। मुख्यत्वे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू जिथे मिळतात तर त्यामध्ये दिग्बोई किंवा मग त्या ठिकाणी अंकलेश्वर किंवा अगदी बॉम्बे आहे, मुंबईपासून अगदी समुद्रामध्ये किनाऱ्याच्या आसपास असणारे जे काही बॉम्बे आहे तर या ठिकाणी हे सगळे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नैसर्गिक साधन संपदा भारतामध्ये आढळते। ओके, तर इथं ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर आहे। याबद्दलचं अधिक स्पष्टीकरण मी इथं दिलेलं आहे। 1948चा जो काही ऑइल फील्ड्स कायदा आहे तर हा भारतातील तेल आणि वायू क्षेत्राचे नियमन करणारा एक महत्त्वाचा कायदा आहे। या विधेयकाचा उद्देश पेट्रोलियमला खाणकामापासून वेगळे करणे आहे, त्यासोबतच भाडेपट्टा स्थिरता सुनिश्चित करणे आणि काही गुन्ह्यांना गुन्हेगारी मुक्त करणे असा देखील या वेगळं करण्याचा हेतू आहे। ओके, आशा करतो तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने समजलेल्या असतील। नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन नंबर 27 आणि आजच्या सेशन मधला सेकंड क्वेश्चन बघूया। तरुण लेखकांना मार्गदर्शन करण्यासाठी PM युवा 3.0 योजनेद्वारे कोणत्या वयोगटाचे लक्ष ठेवले आहे? आता मुळात या योजनेमध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला खरं तर गेस करता येतात। PM युवा म्हणजे एकंदर युवकांसाठीची ही योजना आहे। युवकांमध्येही कुणासाठीची तर लेखकांसाठी, जे काही तरुण लेखक आहेत तर त्यांच्यासाठीची ही योजना आहे, ज्यामध्ये या तरुण लेखकांना प्रशिक्षण दिले जातं। आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर एकंदर भारताचं प्रतिनिधित्व करत असताना गुणवत्ता, त्यांचा दर्जा, त्यांची गुणवत्ता वाढावी या दृष्टीनं हा PM युवा 3.0 कार्यक्रम किंवा योजना जी आहे तर ही महत्त्वाची आहे। प्रश्न असा इथं विचारलेला आहे की यामध्ये नेमकं कोणते लेखक, कोणत्या वयोगटापेक्षा कमीचे लेखक हे पात्र आहेत? 40 वर्षांपेक्षा कमी वयाचे, 50 वर्षांपेक्षा कमी वयाचे, 30 वर्षांपेक्षा कमी वयाचे आणि 25 वर्षांपेक्षा कमी वयाचे। इथं 50 हा ऑप्शन अगदी सहजपणे तुम्ही कट करू शकता। 50 वर्षाचा हा काही युवा समजला जात नाही, इव्हन 40 वर्षाचा देखील युवा समजला जात नाही। तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं ते म्हणजे 30 आणि 25 मध्ये। यस, सांगता येईल का कुणाला? तर मित्रांनो, अगदी लक्षात ठेवण्यासाठी ही सोपी ट्रिक आहे। इथं 3.0 आहे, ठीक आहे, आणि योगायोगानं यामध्ये 30 वर्षापेक्षा कमी वयाचे जे काही लेखक आहेत, तरुण लेखक, तर यांना शिक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून इथं प्रोत्साहन आणि त्यांना त्या ठिकाणी गायडन्स दिला जाणार आहे। राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय साहित्यिक संभाषणामध्ये योगदान देण्यासाठी तरुण लेखकांना प्रशिक्षण देण्यावर या योजनेन्वये लक्ष केंद्रित केलेलं आहे। ओके, त्यासोबतच आणखी एक महत्त्वाचं, हा जो काही कार्यक्रम, ही योजना जी आहे ना तर ही आपली न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 ची जी आहे ना तर याच्याशी संलग्न आहे। म्हणजे एकंदर त्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये जे काही अभिप्रेत आहे तर त्याला अनुसरूनच
या योजनेचा एकंदर उद्देश आपल्याला पाहायला भेटतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया आजचा. राज्यांमध्ये सध्या मनरेगा, आता खरं तर मनरेगा योजनेबद्दल नक्कीच तुमच्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल. एक त्या ठिकाणी राष्ट्रीय स्तरावरची आणि खूप जुनी अशी ही योजना आहे आणि यशस्वी ठरलेली आहे. म्हणूनच आजही या ठिकाणी सरकार बदललं तरी देखील ही योजना तुम्हाला चालू राहिलेली पाहायला भेटते आणि दरवर्षी मोठ्या प्रमाणात फंड्स या योजनेसाठी अलोकेट केल्या जातात. केंद्र सरकारची ही एक फ्लॅगशिप योजना आहे असं म्हणू शकतो आपण. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी अधिनियम या कायद्यान्वये ही मनरेगा योजना जी आहे तर ही लागू करण्यात आलेली आहे. कधी तर UPAच्या कार्यकाळामध्ये, म्हणजे जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तर तेव्हा या ठिकाणी ही योजना राष्ट्रीय स्तरावर चालू करण्यात आली. आता इथं विचारलेलं आहे की कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक, कोणत्या राज्यामध्ये नाहीये खरं तर, किती वेतन दर म्हणजे पर डे जो काही वेतन दिल्या जातं तर ते सर्वाधिक किती आहे. तर 374 रुपये प्रति दिवस, 234 रुपये प्रति दिवस, 300 रुपये प्रति दिवस आणि 500 रुपये प्रति दिवस. थोडासा फॅक्च्युअल असा क्वेश्चन आहे. मुळात तुम्हाला हेही माहिती पाहिजे की सर्वाधिक वेतन या योजनेअंतर्गत कोणत्या राज्यामध्ये दिल्या जातं. तर हे सर्वाधिक वेतन मुख्यत्वे दिलं जातं हरियाणामध्ये. ठीक आहे, त्या पाठोपाठ सिक्कीममध्ये देखील याच पद्धतीचं सर्वाधिक वेतन दिलं जातं. आणि मित्रांनो, ते वेतन किती आहे तर तो आकडा आहे 374 रुपये प्रति दिवस. ओके, यामध्ये मुख्यत्वे ग्रामीण भागामध्ये जे काही मजूर असतात, ठीक आहे, म्हणजे जे त्या ठिकाणी प्रत्यक्ष काम करणारे लोक आहेत तर त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये शासकीय असो किंवा इतर काही जे काही कार्यक्रम आहेत तर त्यान्वये मजुरी देण्याचा प्रयत्न केला जातो. तर हा जो दर आहे तोही दिलेला आहे. हरियाणा आणि सिक्कीम या राज्यांमध्ये हा दिला जातो. मुळात हा जो दर आहे ना मित्रांनो, तर तो ग्राहक किंमत निर्देशांक जे काही आहे, कृषी कामगारांच्या ग्राहक किंमत निर्देशांकाशी संलग्न आहे. तुम्ही इकॉनॉमिक्समध्ये अशा वेगवेगळ्या पद्धतीचे इंडेक्स पाहिलेले असतील. कन्झ्युमर प्राइस इंडेक्स, त्याच्यामध्ये मग ॲग्रिकल्चरल वर्कर्सचा जो काही कन्झ्युमर प्राइस इंडेक्स आहे तर त्याच्याशी हा दर निगडीत असतो, जोडलेला असतो. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया मित्रांनो. अपार ID, नक्कीच ज्यांचं सध्या शिक्षण चालू आहे किंवा नुकतंच झालेलं आहे तर त्यांना अपार ID हा प्रकार काय आहे हे नक्कीच माहिती असेल. आपल्याला आधार क्रमांक माहिती असतो, पॅन कार्ड किंवा त्याचा जो काही नंबर आहे याबद्दल आपल्याला कल्पना असते. पण शिक्षण क्षेत्रामध्ये ही एक नवीन संकल्पना आलेली आहे. काय बरं? अपार IDचे मानकीकरण करण्याचे उद्दिष्ट काय आहे? अपार ID या पद्धतीनं इथं पाहायला भेटतो. जसं सगळ्यात महत्त्वाचं जे काही त्या ठिकाणी त्यांचा जे काही मोटो आहे तर तो आहे वन नेशन वन ID. मुळात होतं काय की तुम्ही बऱ्याच वेळेस असं ऐकलं असेल की बोगस सर्टिफिकेट, बोगस डिग्री किंवा इतर फसवाफसवीचे डॉक्युमेंट फोर्जिंगचे घटना ज्या आहेत तर ह्या शिक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्हायच्या. आणि मग ती पदवी जी काही आहे किंवा त्याचं जे काही शिक्षण झालेलं आहे तर ते खरोखर ओरिजिनल आहे का त्यामध्ये काही गडबड आहे हे ओळखायचं कसं? कारण शिक्षण कुठंतरी एखाद्या दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये झालेलं असतं आणि जॉबसाठी मात्र तो कुठंतरी प्रायव्हेट फील्डमध्ये किंवा दुसऱ्या एखाद्या क्षेत्रामध्ये जाऊ शकतो. आणि मग इथं त्याचं ऑथेंटिकेशन करणं हे फार किचकट व्हायचं. आणि मग एकंदर इथं हीच अडचण जी आहे तर ती अपार IDच्या माध्यमातून सरकारनं सॉल्व्ह केलेली आहे. हा एक युनिक ID आहे ज्यामध्ये तुमचं संपूर्ण शिक्षण, त्यामध्ये तुमचं पर्सेंटेज, ते जे काही इयर आहेत, म्हणजे एकंदर तुमचा संपूर्ण अकॅडमिक हिस्ट्री तुमच्या त्या नंबरवर सेव्ह केलेली असेल. ओके, तर या ठिकाणी शैक्षणिक प्रवेश, विद्यार्थ्यांच्या नोंदी, परीक्षेचे नमुने आणि शिक्षकांचे मूल्यांकन. काय उद्देश आहे बरं? शिक्षकांच्या मूल्यांकनाचा तर काही संबंध नाहीये, त्यानंतर परीक्षेच्या नमुन्याचाही काही संबंध नाहीये, शैक्षणिक प्रवेशाचाही काही संबंध नाहीये. मग काय आहे तर विद्यार्थ्यांच्या नोंदी. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला अपारचा फुल फॉर्म देखील माहिती पाहिजे मित्रांनो. अपार म्हणजे काय? अपार म्हणजे ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री. काय बरं? तर इथं अपारचा फुल फॉर्म आहे ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री. हा प्रत्येक विद्यार्थ्याला दिला जाणारा एक युनिक असा 12 अंकी नंबर आहे. मित्रांनो, या नंबरवरून इथं हा ID जो काही आहे तर त्या विद्यार्थ्याच्या सगळ्या शैक्षणिक नोंदी, डिजिलॉकर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ABC नावाचा प्रकार नक्कीच माहिती असेल, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स, तर यासारख्या सगळ्या प्लॅटफॉर्मला जोडत असतो. आणि म्हणूनच
त्या विद्यार्थ्याचं सगळा जो काही डेटा आहे तर तो शोधणं, त्याचं व्हेरिफिकेशन करणं हे अगदी सहज शक्य व्हायले आजकाल कॉलेजेसला, युनिव्हर्सिटीला किंवा जॉब देता येत अशा संस्थांना. ओके, तर तुम्हाला लक्षात आलं असेल अपार आय डी म्हणजे काय. त्यानंतर ABC म्हणजेच या ठिकाणी अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स म्हणजे काय. ह्या अपार आय डी आणि हे ABC एकमेकांशी जोडलेले असतात, त्यामुळं काही अडचणी येत नाही. त्यानंतर अमित शहा यांनी कोणत्या राज्यात लचित बर्फुकन पोलीस अकॅडमीचे उद्घाटन केले. मित्रांनो, तुम्हाला महाराष्ट्र पोलीस अकॅडमी माहिती असेल, नाशिकलाही ज्या ठिकाणी पोलिसांचं प्रशिक्षण चालतं, तर ईशान्य भारतामधल्या एका राज्यामध्ये अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये या अकॅडमीचं, ज्यांचं नाव आहे लचित बर्फुकन अकॅडमी, तर हिचं उद्घाटन झालेलं आहे. तर हे कोणत्या राज्यामध्ये असं विचारलंय. आसाम, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल. मित्रांनो, या अकॅडमीचा हा फोटो तुम्ही पाहू शकता. जवळजवळ 340 एकरवर अकॅडमीचा परिसर पसरलेला आहे. या ठिकाणी सगळ्या आधुनिक सुविधा येतात, डिजिटल क्लासरूम येतात आणि एकंदर पोलिसांच्या किंवा जे काही तिथं जवान ट्रेनिंगला येतात तर त्यांच्या सर्वोत्कृष्ट अशा ट्रेनिंगसाठी फॅसिलिटीज आपल्याला तिथं पाहायला भेटतात. आणि ही अकॅडमी आहे मित्रांनो आसाम राज्यामध्ये. कुठं बरं? आसाम राज्यामध्ये. माहिती असू द्या. या ठिकाणी आसाममधील डेरगाव येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते लचित बर्फुकन पोलीस अकॅडमीचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. 340 एकरवर अकॅडमी पसरलेली आहे, ज्यामध्ये स्मार्ट क्लासरूम आहेत, शस्त्र प्रशिक्षण सिम्युलेटर आहे. आता हे सिम्युलेटर हा काय प्रकार असतो, तर एकंदर तुम्ही विशेषतः जे काही पायलट्स वगैरे येतं तर त्यांच्या ट्रेनिंगसाठी ते सिम्युलेटर, एव्हिएशन सिम्युलेटर पाहिलेले असतील, निदान त्या ठिकाणी मूव्हीजमध्ये वगैरे, म्हणजे व्हर्च्युअली त्या पद्धतीची ट्रेनिंग दिल्या जाते. त्यासोबतच प्रयोगशाळा आणि आधुनिक परेड ग्राउंड देखील तुम्हाला या अकॅडमीमध्ये पाहायला भेटतं. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया मित्रांनो. कोणत्या राज्य सरकारने स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी राजीव युवा विकासम योजना सुरू केलेली आहे. तर इथं राजीव युवा विकासम याच्यावरून तुम्हाला थोडासा गेस करायला मदत होते. राजीव याचाच अर्थ राजीव गांधीजींच्या नावावरून ही योजना जी आहे तर ते नाव ठेवलेलं आहे. आता राजीव गांधीजींचं नाव ठेवलं याचा अर्थ ज्या राज्यामध्ये ही योजना लॉन्च झालेली आहे तर ते राज्य निश्चितच काँग्रेसच्या सत्तेचं असेल. आपण लॉजिकनं तिथपर्यंत पोहोचू शकतो. आणि मग ऑप्शन आहेत तेलंगणा, आंध्र, तमिळनाडू, कर्नाटक. ओके, आणि काही ऑप्शन्स तुम्ही वगळू शकता. इथं रेवंत रेड्डी जे आहेत तर त्यांचा हा फोटो तुम्ही पाहू शकता. रेवंत रेड्डी आहेत तेलंगणाचे मुख्यमंत्री. ओके, तेलंगणाचे मुख्यमंत्री. यामध्ये साधारणतः 3 लाखापर्यंत जे काही लाभार्थी येतं तर त्यांना आर्थिक मदत दिल्या जाते. विशेषतः जे काही मागास घटकामधले लाभार्थी येतं, युवक येतं, तर त्यांच्यासाठी ही योजना अत्यंत फायद्याची सिद्ध ठरलेली आहे. तर आपलं हे जे उत्तर आहे ना तर हे तेलंगणा राज्य आहे. ओके, तेलंगणा सरकारने स्वयंरोजगार आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी ही या ठिकाणी योजना म्हणजेच राजीव युवा विकासम योजना सुरू केलेली आहे युवकांसाठी. कुणाला टार्गेट केल्या जातं ह्याच्यामध्ये, तर बेरोजगार तरुण आणि स्पेशली जे उपेक्षित समुदायातले, मागासवर्गीय समुदायातले जे काही तरुण आहेत तर त्यांना स्वतःचा व्यवसाय स्थापन करण्यासाठी इथं आर्थिक मदत दिल्या जाते. ओके, तर तुम्हाला निश्चितच ह्या सगळ्या गोष्टी समजलेल्या असतील. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. छेडछाडीला आळा घालण्यासाठी कोणत्या शहरातील पोलीस दलाने शिष्टाचार पथक सुरू केलेलं आहे. आता खरं तर महिलांसाठी असुरक्षित शहरांची जर यादी काढली तर त्यामध्ये निश्चितच दिल्ली शहर सगळ्यात वरच्या क्रमांकावर येईल मित्रांनो. तुलनेनं महाराष्ट्रातली परिस्थिती खूप चांगली म्हणावी लागेल. उत्तर भारतामधली परिस्थिती महिलांसाठी तरी महाराष्ट्रापेक्षा वाईट पाहायला भेटते. तर मित्रांनो, यामध्ये उत्तर जे काही आहे तर मी जे तुम्हाला सांगितलं तर ते म्हणजे दिल्ली. तर दिल्लीमध्ये अशा पद्धतीचं शिष्टाचार पथक जे आहे तर हे लॉन्च करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर 2025चा कबड्डी विश्वचषक कोणत्या देशात आयोजित केला जात आहे. आता मित्रांनो, कबड्डी म्हटलं की अस्सल ग्रामीण असा खेळ, ज्यामध्ये ताकद, त्यासोबत चपळता आणि इतर जे काही चातुर्य वगैरे जे काही गुणधर्म आहेत तर हे त्या प्लेअरमध्ये असणार. हा भारताच्या ग्रामीण भागामध्ये प्रकर्षाने खेळला जाणारा खेळ. त्यासोबतच आपल्याला हा खेळ अगदी आशियामधल्या इतर काही देशांमध्ये देखील खेळायला पाहायला भेटतो. आणि इथं हा जो प्रश्न आहे तर गडबड होऊ शकते. तुमचं उत्तर जे आहे तर इथं चुकू शकतं, कारण कबड्डी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर
इराण असो किंवा अझरबैजान, भारत, बांगलादेश किंवा जपान या पद्धतीचे देश येतात. यावेळेसचा कबड्डी विश्वचषक पहिल्यांदाच आशिया खंडाच्या बाहेर आयोजित केला जातोय आणि तो आयोजित केला जातोय मित्रांनो इंग्लंडमध्ये. कुठं बरं? इंग्लंडमध्ये. ठीक आहे, लक्षात असू द्या. इथं तुम्ही पाहू शकता त्याचा लोगो, पॅडी पॉवर कबड्डी वर्ल्ड कप इंग्लंड 2025. ओके, तर 2025चा विश्वचषक, कबड्डी विश्वचषक इंग्लंडमध्ये आयोजित केला जात आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ही स्पर्धा पहिल्यांदाच आशियाई देशाच्या बाहेर आयोजित केल्या जाते. हा मुद्दा देखील लक्षात असू दे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, सलग 8व्या वर्षी जगातील सर्वात आनंदी देश म्हणून कोणता देश प्रथम स्थानावर आहे? आता खरं तर हॅपीनेस इंडेक्स जो काही असतो ना, वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स दरवर्षी त्या ठिकाणी लॉन्च केला जातो आणि भारतीयांचा भ्रमनिरास होतो, कारण भारताचा नंबर कुठंतरी मागा असतो, अगदी 118, 120. मित्रांनो, बऱ्याच वेळेस या इंडेक्सवर शंका घेतल्या जाते, इवन पार्शलिटी केल्याचा आरोप देखील केला जातो. मुळात यासाठी जे काही सॅम्पल घेतल्या जातात तर ते फार कमी असतात. भारतासारख्या देशामध्ये तुम्ही अगदी 200-300 लोकांना जर विचारत असाल की तुम्ही आनंदी आहात का, आणि यावरून जर तुम्ही निष्कर्ष काढत असाल तर निश्चितच चुकीचे निष्कर्ष येऊ शकतात. दुसरं एक महत्त्वाचं काय, तर आश्चर्याची गोष्ट, हे वर्ल्ड हंगर इंडेक्स, वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्समध्ये भारताच्या समोर, म्हणजे ज्यांचा चांगला परफॉर्मन्स आहे आता अशा देशांमध्ये कितीतरी आफ्रिकी देश देखील असतात मित्रांनो. अगदी पाकिस्तान, अफगाणिस्तान यासारख्या देशांचा नंबर देखील बऱ्याच वेळेस भारताच्या पुढे दिसतो. असो, आता जी काही एजन्सी अशा पद्धतीचे इंडेक्स काढत असते तर त्यांच्या जी काही किती जेन्युइन आहे यावर शंका येते, पण आपल्या दृष्टीनं जे काही पहिले काही देश आहेत टॉप, आणि भारताचा नंबर हा थोडासा परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. तर इथं नेहमी या टॉप 3 मध्ये आपल्याला स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज पाहायला भेटतात. स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज म्हणजे कोणत्या, तर आपला जो युरोप खंड आहे तर त्याच्या वायव्येला असणारे देश, त्यामध्ये मुख्यत्वे नॉर्वे, फिनलँड, स्वीडन हे देश येतात. तर मित्रांनो, या ठिकाणी फिनलँड या देशानं पुन्हा एकदा बाजी मारलेली आहे आणि सलग 8व्या वर्षी फिनलँड या यादीमध्ये टॉपवर आहे. निश्चितच फिनलँडमध्ये या ठिकाणी जर तुम्ही पाहायला गेलं, फिनलँडमध्ये जर तुम्ही पाहायला गेलं तर एकतर लोकसंख्या कमी आहे, त्यांचा त्या ठिकाणी HDI खूप चांगला आहे, पर कॅपिटा इन्कम खूप चांगला आहे आणि त्यामुळं निश्चितच आनंदी देश असू शकतो आहे तो. भारताचा जर विचार केला तर भारत 118व्या क्रमांकावर आहे. किती? 118व्या क्रमांकावर. त्याच्यानंतर 18 मार्च 2025 रोजी प्रकाशित झालेल्या मार्च ऑफ ग्लोरी या पुस्तकात कोणता कार्यक्रम साजरा केला आहे किंवा तो कोणत्या प्रसंगानुसार ते पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं त्या ठिकाणी प्रकाशन सोहळा तुम्ही इथं पाहू शकता. मार्च ऑफ ग्लोरी हे ते पुस्तक आहे. आता तो कोणता प्रसंग आहे? 1975चा हॉकी विश्वचषकाचा विजय, 1983च्या क्रिकेट विश्वचषकाचा विजय, 2008च्या बीजिंग ऑलिम्पिक सुवर्ण पदकाबद्दल ते पुस्तक आहे का, की 1992चा फुटबॉल विश्वचषकाचा विजय? आता मित्रांनो, 1992चा फुटबॉल विश्वचषकाचा आपला काही संबंध नाहीये. मग आता इथं हे तुम्हाला माहिती पाहिजे, स्पेसिफिकली माहीत असल्याशिवाय ह्याचं उत्तर येणार नाही. आपण 1975ला जो हॉकी विश्वचषकाचा विजय किंवा तिथं विजयी ठरलेलो होतो, तर या प्रसंगाला, या घटनेला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्या प्रित्यर्थ हे पुस्तक जे काही आहे तर हे लॉन्च केलेलं आहे, ज्यामध्ये त्यावेळेसचे काही महत्त्वाचे प्रसंग, किस्से असो किंवा जे काही फोटो आहेत तर हे समाविष्ट करण्यात आलेले आहेत. ठीक आहे, तर हे लक्षात असू द्या. मार्च ऑफ ग्लोरी, त्यामध्ये खेळाडूंचे कोट्स किंवा सामने आणि 250 पेक्षाही अधिक दुर्मिळ छायाचित्रे जी आहेत तर ह्यांचं एकत्रीकरण करण्यात आले. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया मित्रांनो. डेन्मार्कच्या राजाने कुणाला नाईट क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ डॅनेब्रॉगने सन्मानित केलेले आहे? हा एक पुरस्कार आहे. इथं या ठिकाणी या पुरस्काराचा फोटो, या पदकाचा फोटो तुम्ही पाहू शकता. एक भारतीय व्यक्ती आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, ते भारतातले डेन्मार्कचे काउन्सिलर म्हणून देखील काम करतात आणि एका नामवंत अशा कंपनीचे हे चेअरपर्सन देखील आहेत. तुम्हाला त्यांचं नाव ओळखायचे. तत्पूर्वी डेन्मार्कबद्दल जर पाहायचं झालं तर डेन्मार्क हा युरोप खंडामधला एक महत्त्वाचा देश. एकेकाळी डेन्मार्कचं साम्राज्य जे आहे तर ते बऱ्यापैकी मोठं होतं. अगदी ते जे लोक आहेत तर त्यांना डच म्हटलं जातं. डच कुठले होते? डेन्मार्कचे. आणि डचांच्या ज्या युरोपियन सत्ता होत्या तर त्यामध्ये काही वखारी देखील आपल्याला पाहायला भेटतात.
तुलनेनं ब्रिटिशांनी इतका यश त्यांना त्या काळामध्ये भेटलेलं नाही, पण डचांचं भारतामध्ये आगमन झालं होतं एकेकाळी. तर मित्रांनो, नारायण स्वामी, एन शंकर, के एस नारायणन आणि विजय शंकर. तर मित्रांनो, ते व्यक्ती जे आहेत तर ते विजय शंकर आहेत. ठीक आहे. तर विजय शंकर यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर दक्षिण भारतातील डेन्मार्कचे मानद काउन्सिल जनरल आहेत ते, आणि त्यासोबतच सॅनमार्क ग्रुप जो आहे ना तर त्याचे ते अध्यक्ष देखील आहेत. एकंदर त्यांचं कर्तृत्व पाहून या ठिकाणी त्यांना हा जो काही पुरस्कार आहे तर हा प्रदान करण्यात आलेला आहे. लक्षात असू द्या, भारत डॅनिश संबंध मजबूत करण्यामध्ये त्यांनी जे काही योगदान दिलेलं आहे तर त्या प्रित्यर्थ देखील हा पुरस्कार तुलनेनं महत्त्वाचा ठरतो. ओके, तर हे नाव काय बरं, तर विजय शंकर. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. पोट्टी श्रीरामुलू यांचा 58 फूट उंचीचा पुतळा कोठे स्थापन करण्यात आलेला आहे. आता मित्रांनो, ज्यांनी आधुनिक भारताचा इतिहास वाचलेला आहे तर त्यांनी नक्कीच पोट्टी श्रीरामुलू हे नाव ऐकलेलं असेल. भारत स्वतंत्र झाल्यानंतर जे काही त्यावेळेसचे प्रांत होते, मग त्याच्यामध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी होती, मद्रास प्रेसिडेन्सी होती किंवा मग सेंट्रल प्रोव्हिन्स होता. मित्रांनो, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, इंग्रजांनी हे जे काही प्रांत स्थापन केले होते तर याच्यामध्ये विविध भाषिक होते. उदाहरणार्थ, मद्रास प्रेसिडेन्सीचा जर विचार केला, मद्रास प्रेसिडेन्सीचा विचार केला तर त्यामध्ये प्रामुख्याने आजचं तामिळनाडू, आंध्र, आता आंध्र म्हणजे सध्याचा आंध्र प्लस तेलंगणा आणि इवन केरळचा, कर्नाटकचा काही भाग देखील होता. मग साहजिकच या मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये बहुसंख्य जे काही भाषिक होते तर ते तमिळ भाषिक होते आणि तुलनेनं तेलुगू किंवा मल्याळम भाषिक हे कमी होते. मग आता अशा वेळेस या ठिकाणी भाषिक आधारावर राज्यांची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी पुढे यायला लागली. महाराष्ट्रामध्ये देखील संयुक्त महाराष्ट्र चळवळ जी आहे तर ही याचाच एक भाग होती, ज्यामध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये मराठी भाषिकांचा महाराष्ट्र आणि गुजराती भाषिकांचा गुजरात हे जे सध्याचे आहेत तर हे दोन्ही बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्येच होते. आणि मग यामधूनच मराठी भाषिकांचा महाराष्ट्र, संयुक्त महाराष्ट्र हा वेगळा करा आणि तोही मुंबई सहित अशी मागणी नंतर प्रामुख्याने आपल्याला पाहायला भेटते. पण खऱ्या अर्थानं ॲग्रेसिव्हली जर कुणी आंदोलन केलं असेल भाषिक प्रांतरचनेसाठी तर ते म्हणजे आंध्र प्रदेशातल्या लोकांनी. त्यांना मद्रास प्रेसिडेन्सीमधून बाहेर पडायचं होतं आणि तेलुगू भाषिकांचा स्वतंत्र आंध्र प्रदेश हवा होता. आता या लढ्यामध्ये जे महत्त्वाचं नाव आहे ना तर ते आहे पोट्टी श्रीरामुलू. मित्रांनो, त्यांचं नाव प्रकर्षानं जे काही घेतलं जातं तर त्यांच्या उपोषणासाठी, आणि त्यांनी उपोषण किती दिवस केलं तर 58 दिवस मित्रांनो. आणि म्हणूनच त्यांचा पुतळा जो काही उभारलेला आहे ना तर तो देखील 58 फुटांचा पुतळा उभारलेला आहे. पण शेवट काय झाला तर मित्रांनो, 58 दिवसांच्या प्रदीर्घ उपोषणाच्या नंतर त्याच दरम्यान त्यांचं निधन झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर साहजिकच त्या प्रांतामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये हिंसा चालू झालेली आहे आणि केंद्र सरकारनं कुठंतरी माघार घेतली आणि आंध्र प्रदेश ताबडतोब त्या ठिकाणी स्वतंत्र किंवा भाषिक आधारावर तयार झालेलं पहिलं राज्य म्हणून त्यांनी स्थापन केलं. तर मित्रांनो, हे पोट्टी श्रीरामुलू यांचं थोडक्यात वर्णन मी इथं केलेलं आहे. तर यांचा हा पुतळा जो आहे तर हा कुठं स्थापन करण्यात येत आहे, अमरावती, विजयवाडा, हैदराबाद आणि या ठिकाणी पद्मतीपल्ली. तर याचं उत्तर आहे मित्रांनो अमरावती. आणि अमरावतीबद्दल जर बघायचं झालं तर नव्यानं स्थापन झालेलं जे काही, आता नव्यानं स्थापन म्हणजे आंध्र प्रदेश हे राज्य आहे, तेलंगणा बाजूला गेलं, तेलंगणासोबत साहजिकच आंध्र प्रदेशची पूर्वीची राजधानी असणारा हैदराबाद देखील त्याच्यासोबत गेलं. आणि मग आंध्र प्रदेशची नवीन राजधानी जी काही बनायली तर तिचं नाव आहे अमरावती. तर मित्रांनो, या अमरावतीमध्ये 58 फुटांचा हा या ठिकाणी पोट्टी श्रीरामुलू यांचा पुतळा जो आहे तर तो बनवण्यात येत आहे. असं म्हटलं जातं की त्यांची जी काही पुढची जयंती असणार आहे तर त्याच्यापूर्वी हा पुतळा पूर्ण होईल. असो, त्याच्यानंतर नेक्स्ट IOCच्या पहिल्या महिला आणि आफ्रिकन अध्यक्ष कोण बनले आहेत. म्हणजे एकंदर इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी, IOC म्हणजे काय हे माहिती असू द्या. IOC म्हणजे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी. तर आजपर्यंत या ठिकाणी कुणीही आफ्रिकन व्यक्ती तिचा अध्यक्ष बनलेलं नव्हतं आणि त्यासोबतच आतापर्यंत एकही महिला या IOCच्या अध्यक्ष बनली नव्हती. म्हणजे हा रेकॉर्ड या एका महिलेनं तोडलेला आहे. म्हणजे एकंदर या महिलेच्या रूपानं IOCला पहिली महिला अध्यक्ष भेटलेली आहे आणि पहिली आफ्रिकन अध्यक्ष देखील भेटलेली आहे मित्रांनो. लक्षात असू द्या. तर या महिलेचं नाव काय, सिमॉन बायल्स, फ्लोरेन्स ग्रिफिथ जॉयनर, त्यानंतर इल्सन
फेलिक्स आणि क्रिस्टी कॉव्हेंट्री. तर यांचं नाव आहे क्रिस्टी कॉव्हेंट्री. तर 130 वर्षांचा अडथळा दूर करून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती जी काही आहे ती पहिल्या महिला आणि आफ्रिकन अध्यक्षा बनून क्रिस्टी कॉव्हेंट्रीने इतिहास रचलेला आहे. आता खरं तर या कोण आहेत, तर झिम्बाब्वे, जे की आफ्रिकेतला एक देश आहे. क्रिकेटच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांनाच झिम्बाब्वेचा परिचय आहे. त्या झिम्बाब्वेच्या एक माजी स्विमर आहेत आणि या लढतीमध्ये म्हणजे या अध्यक्षपदाच्या लढतीमध्ये त्यांना 97 पैकी तब्बल 49 मतं मिळालेली आहेत. याच्या आधीचे जे काही अध्यक्ष होते तर ते कोण होते, तर थॉमस बाक. काय बरं, थॉमस बाक किंवा ख किंवा क दोन्ही पद्धतीनं ओळखलं जातं. तर हे अध्यक्ष होते. त्याच्यानंतर या ठिकाणी अध्यक्षपदाचा मान यांच्याकडे आलेला आहे. त्याच्यानंतर पृथ्वीवर परत येण्यापूर्वी नासाचे अंतराळवीर बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक, ज्याला ISS म्हटलं जातं, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन, त्यांनी किती दिवस तिथं वास्तव्य केलेलं आहे. मित्रांनो, काही खरं तर दिवसांपूर्वीच म्हणावं लागेल किंवा महिन्यांपूर्वी ही घटना घडली होती. अगदी एक साधारणतः 6 ते 7 दिवसांच्या छोट्याशा मुक्कामासाठी काही दुरुस्तीचं काम वगैरे होतं. तर त्यासाठी हे दोघं जण तिथं ISS वर गेले होते आणि ISS वर घेऊन जाणारं जे काही त्यांचं रॉकेट होतं तर ते बोईंग कंपनीचं होतं, स्टार लायनर. पण तिथं गेल्यानंतर असं लक्षात आलं की त्या यानामध्ये, त्या रॉकेटमध्ये काही बिघाड आहे, काही प्रमाणामध्ये तिथून गॅस लीक होतोय आणि मग ते तिथं अडकले आणि तब्बल त्यांना जवळपास 6 ते 7 महिने तिथं राहावं लागलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. तर इथं तुम्हाला हेच विचारलेलं आहे की ते किती दिवस ISS वर अडकलेले होते. 286 दिवस, 200 दिवस, 150 दिवस आणि 100 दिवस. तर मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, बोईंग कंपनीचं जे काही स्टार लायनर नावाचं रॉकेट होतं तर त्याच्यामध्ये गडबड झाली आणि त्यामुळं बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स, ज्या की भारतीय वंशाच्या आहेत, तर ह्या तब्बल या ठिकाणी 286 दिवस ISS वर अडकलेल्या होत्या. आता यांना कोणत्या यानानं किंवा कोणत्या रॉकेटनं परत आणलेलं आहे, तर ते स्पेसएक्स कंपनीचं होतं. स्पेसएक्स कंपनी आहे या ठिकाणी इलॉन मस्क यांची. ठीक आहे. तर त्या रॉकेटच्या मदतीनं त्यांना परत आणलेलं आहे. असो, एकंदर भारतीयांच्या दृष्टीनं त्या परत आल्या ही एक खूप मोठी आनंदाची गोष्ट होती, कारण ISS वर अडकणं ही एक छोटी तांत्रिक समस्या नव्हती, कारण त्यांच्याकडं काही दिवस किंवा काही महिने पुरेल इतकाच त्या ठिकाणी साठा, अन्नसाठा आणि इतर फॅसिलिटीज होत्या. सरकारविरोधी निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी ध्वनिलहरी शस्त्रांचा वापर केल्याचा आरोप कोणत्या देशाने नाकारलेला आहे. तर तुम्ही इथं पाहू शकता, या ठिकाणी पोलीस आहेत आणि इथं साऊंड वेव्ह सोडणारं या ठिकाणी एक वाहन दिसायले, इन्स्ट्रुमेंट दिसायले त्या वाहनावर. आता मुळात हा प्रकार काय आहे, जेव्हा गर्दी पांगवायची असते, कुठं काही हिंसा वगैरे होत असते, अशा वेळेस पोलीस अश्रुधुराचा वापर करतात, रबली बुलेट्सचा वापर करू शकतात किंवा जास्तीत जास्त त्या ठिकाणी जे काही पाण्याचे फवारे वगैरे आहेत तर ते देखील त्या आंदोलकांवर सोडतात. पण आता हे जे काही नवीन साधन आहे तर ह्याच्यामध्ये नेमकं काय केलं जातं, तर याच्यामध्ये साऊंड वेव्ह ज्या काही येतात तर त्याचा वापर केला जातो आणि त्याचा आवाज जो आहे ना मित्रांनो, तब्बल 160 डेसिबल पेक्षा देखील जास्त असतो. एवढ्या प्रचंड तीव्रतेचा आवाज जेव्हा आंदोलकांवर सोडला जातो, त्यामध्ये बऱ्याचशा आंदोलकांना आरोग्य समस्या होणार, त्या व्यक्तीला आरोग्य समस्या होणार, काही जणांना बहिरेपणा देखील येऊ शकतो. आणि म्हणून अशा पद्धतीचं त्या ठिकाणी आंदोलकांना पांगवण्यासाठी उपाय वापरल्याचा आरोप एका देशावर करण्यात आला. त्या देशानं ते आरोप फेटाळलेले आहेत. तुम्हाला हे विचारलेलं आहे की कोणत्या देशावर आरोप करण्यात आलेला आहे, सर्बिया, रशिया, हंगेरी आणि पोलंड. तर मित्रांनो, याचा आन्सर आहे सर्बिया. काय आन्सर आहे बरं, सर्बिया. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये LRAD या प्रकारची ही शस्त्रे आहेत, ज्याच्यामध्ये लांब पल्ल्याच्या ध्वनी उपकरणं जे आहेत तर ते वापरल्या जातात. जवळपास 160 डेसिबल पर्यंत या ठिकाणी तीव्रतेचा ध्वनी यांच्या माध्यमातून तयार केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, 59व्या ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी विनोद कुमार शुक्ला हे कोणत्या भारतीय राज्यातील पहिले लेखक आहेत ज्यांनी हा सन्मान मिळवलेला आहे. मित्रांनो, विनोद कुमार शुक्ला यांचा हा फोटो तुम्ही पाहू शकता. वयाच्या 88व्या वर्षी त्यांना हा
साहित्य क्षेत्रातला, भारतीय साहित्य क्षेत्रातला अत्यंत मानाचा पुरस्कार भेटलेला आहे. हिंदी साहित्यामध्ये त्यांनी प्रचंड काम केलेलं आहे. पण इथं तुम्हाला विचारलेलं आहे की ते कोणत्या राज्याचे आहेत. कारण ते ज्या राज्याचे आहेत तर त्यांना त्या राज्याला पहिलाच ज्ञानपीठ त्यांच्या रूपाने मिळालेलं आहे. तर ते कोणतं राज्य आहे? उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड. आणि तुम्ही लॉजिकली देखील काही ऑप्शन वगळू शकता. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहार हे असे 3 राज्य आहेत की जिथं हिंदी साहित्य कितीतरी प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. ज्ञानपीठ निश्चितच त्यांच्यापैकी कोणाला तरी भेटलेलाच असेल. बरोबर आहे. मग इथं जे उत्तर आहे तर ते छत्तीसगड. छत्तीसगडमधले हे विनोद कुमार शुक्ला तुम्ही पाहू शकता. वयाच्या 88व्या वर्षी त्यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार भेटलेला आहे. आणि तो कितवा ज्ञानपीठ आहे? तर 59वा ज्ञानपीठ आहे. त्याच्यानंतर इस्रो कोणत्या वर्षीपर्यंत भारतीयाला चंद्रावर उतरवण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे? आता इस्रो बद्दल जर सांगायचं असेल तर ही भारताची सरकारी स्पेस एजन्सी आहे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. इतरही काही सरकारी स्पेस एजन्सी माहिती असायला पाहिजे, जसं की नासा जी अमेरिकेची आहे, युरोपियन स्पेस एजन्सी जी युरोपमधल्या बहुतांश देशांनी एकत्र येऊन तयार केलेली आहे, जाक्सा नावाची स्पेस एजन्सी ही जपान सरकारची आहे, आणि त्यासोबतच रासकॉस्मॉस ही जी काही स्पेस एजन्सी आहे तर ही रशियाची आहे. अगदी तुम्हाला आश्चर्य वाटेल, पाकिस्तानची देखील या ठिकाणी एक स्पेस एजन्सी आहे जी काहीच काम करत नाही. असो, या ठिकाणी इस्रोच्या बाबत जर बघायचं झालं तर इस्रोनं आजपर्यंत खूप अवघड अशा मोहिमा देखील पार पाडलेल्या आहेत. आणि यामध्येच एक मोहीम म्हणजे कोणत्या वर्षापर्यंत भारतीय व्यक्तीला चंद्रावर उतरवण्याचं उद्दिष्ट इस्रोनं ठेवलेलं आहे असं इथं विचारलेलं आहे. आता तुम्हाला कदाचित वाटेल की भारतीय चंद्रावर पोहोचलेला आहे राकेश शर्मा. पण मित्रांनो, राकेश शर्मा हे अंतराळामध्ये गेले होते. लक्षात घ्या, तत्कालीन त्या रशियन मोहिमेसोबत ते अंतराळामध्ये स्पेसमध्ये फक्त फिरून आले होते, ते चंद्रावर गेलेले नव्हते. तर इथं 2040 पर्यंत भारताचं टार्गेट आहे की एका भारतीय व्यक्तीला चंद्रावर उतरवायचं. ओके, 2040 पर्यंत भारतीय अंतराळवीराला चंद्रावर उतरवण्याचं उद्दिष्ट आहे. यासोबतच आणखी एक टार्गेट आहे, 2035 पर्यंत भारतीय अंतरिक्ष स्टेशन लॉन्च करण्याची इस्रोची योजना आहे. आता हा काय प्रकार आहे मित्रांनो? आपण अगदी आत्ताच काही मिनिटांपूर्वी ISS बद्दल पाहिलेलं आहे, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन म्हणजे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक. हे असं अवकाश स्थानक आहे की जे कोणत्याही स्पेसिफिक एका देशाचं नाही आहे, तर ते बहुतांश देशांनी मिळून बनवलेलं आहे. कारण हे बनवणं हे एवढं सोपं नाही आहे. पण आता मात्र हळूहळू काही ताकदवान देश स्वतःचे स्वतंत्र अवकाश स्थानक बनवण्याचे प्रयत्न करतायत आणि यामध्येच भारत देखील मागं नाहीये. इस्रोच्या माध्यमातून 2035 पर्यंत त्या ठिकाणी स्वतःचं इंडियन स्पेस स्टेशन स्थापन करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. त्यासोबतच जपानसोबत आपण या ठिकाणी एक चंद्रयान 5 मिशनवर देखील काम करतोय, याबद्दल देखील आयडिया असू. भारतातील कोणत्या राज्यात ज्येष्ठ नागरिक आयोगाची स्थापना करण्यात आली? तुम्ही आत्तापर्यंत महिला आयोग ऐकलेला असेल, बाल आयोग ऐकलेला असेल, मागासवर्गीय आयोग ऐकलेला असेल, अनुसूचित जाती आयोग ऐकलेला असेल, अनुसूचित जमाती आयोग ऐकलेला असेल, पण समाजामधला एक घटक तो म्हणजे वृद्ध. खरं तर ही अवस्था कुणालाच या ठिकाणी टाळता येणारी नाहीये आणि म्हणूनच यांच्या हितासाठी, यांच्या अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी भारतामधल्या एका राज्यानं पुढाकार घेतलेला आहे आणि या अनुषंगानं एक कायदा देखील बनवला आणि आयोगाची स्थापना देखील. तर इथं हाच प्रश्न विचारलेला आहे की ते राज्य कोणतं? तमिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ. तर मित्रांनो, हा एकदम स्तुत्य असा निर्णय घेणारं राज्य आहे केरळ. केरळ राज्याने ज्येष्ठ नागरिक आयोग विधेयक 2025 मंजूर केलेलं आहे आणि भारतामधलं हे पहिलं राज्य बनलेलं आहे की ज्यानं ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन केला. त्याचा उद्देश काय आहे तर ज्येष्ठ नागरिकांचे हक्क, कल्याण, संरक्षण यांचं त्या ठिकाणी रक्षण करणे आणि या वृद्धांचं पुनर्वसन आणि सक्षमीकरण करणं. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट, कोणता देश जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनलेला आहे? 2025 बद्दल चालू आहे. तर मित्रांनो, दूध उत्पादक देश जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपल्याला युरोपमधले काही स्पेसिफिक देश समोर दिसतात. विशेषतः स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजमध्ये देखील दुधाचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये होतं. त्यानंतर अमेरिका, चीन या देशांमध्ये देखील दुग्ध उत्पादन होतं. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, यामध्ये
सगळ्यात मोठा दूध उत्पादक देश जो आहे तर तो भारत आहे. कोणता देश आहे बरं? भारत. तर आपलं उत्तर आहे भारत. यावर आता आनंदी व्हायचं का दुःखी व्हायचं? तर मित्रांनो, ही एवढी काही समाधानाची गोष्ट नाहीये. त्याचं कारण, एवढ्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या आपल्या भारताचं दुग्ध उत्पादन जगात जरी जास्त असलं, सर्वात जास्त असलं, तरी देखील भारतातलं दरडोई दुधाचा जो काही वापर आहे तर तो फार कमी आहे. अगदी पंजाब किंवा हरियाणा सारख्या राज्यांचा जर त्या ठिकाणी त्यांना जर सोडलं तर इतर राज्यांमधली परिस्थिती खूप जास्त वाईट आहे. म्हणजे दुधाचा वापर तुलनेनं खूप कमी आहे, कारण लोकसंख्या जास्त आहे. ओके, तर या ठिकाणी भारताचं उत्पादन जे काही आहे ना, तर ते आहे 239 मिलियन मेट्रिक टन, ज्याला MMT म्हटलं जातं. ओव्हरऑल जगाच्या 24% दुधाचं उत्पादन भारत त्या ठिकाणी करत असतो आणि पुढील 5 वर्षामध्ये भारताचं टार्गेट आहे 300 MMT पर्यंत जायचं. ओके, आणि आपलं दरडोई दुधाचा वापर जोपर्यंत वापरणार नाही तोपर्यंत भारतीयांमध्ये प्रथिनांचं वगैरे कमतरता सर्रासपणे जाणवत राहील. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, 2024 मध्ये दुबईमध्ये थेट परकीय गुंतवणुकीचा सर्वाधिक वाटा देणारा देश कोणता ठरला? आता या पर्यायामध्ये तुम्हाला थोडंसं अर्थशास्त्र देखील माहिती असायला पाहिजे. दुबई काय बरं? तर UAE मधली एक अमिरात आहे. इथं विचारलेलं आहे की दुबईमध्ये सर्वाधिक FDI कोणत्या देशामधून येतो? FDI म्हणजे काय? तर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. आणि FDI येणं ही निश्चितच कोणत्याही देशासाठी खूप जास्त फायद्याची गोष्ट असते. या माध्यमातून परकीय चलन विशेषतः डॉलरच्या रूपामध्ये मिळत असतं आणि म्हणूनच प्रत्येक देश अधिकाधिक प्रमाणामध्ये FDI स्वतःच्या देशाकडे वळवण्याचा प्रयत्न करतो. तर इथं भारत, USA, UK आणि फ्रान्स. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला आश्चर्य वाटेल, या तीनही देशांना मागे सारून भारत जो आहे तर तो 1 नंबरला पोहोचलेला आहे. तब्बल या ठिकाणी जेवढी काही दुबईमध्ये FDIचं प्रमाण आहे तर त्याच्या 21.5% वाटा एकट्या भारताचा आहे. ओके, त्याच्यानंतर चौथी नो मनी फॉर टेरर परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? तर मित्रांनो, ही परिषद म्युनिक किंवा ज्याला म्युनिच म्हटलं जातं तर या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती. हे शहर आहे जर्मनीमध्ये. अगदी एकेकाळी या म्युनिच शहरामध्ये ऑलिम्पिक स्पर्धा देखील भरलेल्या होत्या. तर हे लक्षात असू द्या, म्युनिक. भारताकडून कोण गेलं होतं? तर नित्यानंद राय ही जी काही आहेत तर हे या चौथ्या नो मनी फॉर टेरर या परिषदेसाठी सामील झाले होते. 2018 पासून भारत या परिषदेमध्ये त्या ठिकाणी ॲक्टिव्हली पार्टिसिपेट होत असतो. नेमकं काय याचा उद्देश आहे? तर डिजिटल वित्तीय नेटवर्क असो, दहशतवादाला जो काही वित्त पुरवठा होतो तर यावर कशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी कंट्रोल ठेवू शकतो यावर यामध्ये चर्चा झालेली. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. विश्वाच्या वैश्विक तेजाचे नकाशे तयार करण्यासाठी कोणत्या संस्थेने स्पियर X अंतराळ दुर्बिणीचे प्रक्षेपण केले? हे तुम्ही दुर्बीण पाहू शकता. मित्रांनो, SpaceX, युरोपियन स्पेस एजन्सी, भारतीय अंतराळ संशोधन संस्था ज्याला इस्रो म्हटलं जातं, युरोपियन स्पेस एजन्सी ज्याला ESA म्हटलं जातं, आणि इथं आहे नासा. नासा अमेरिकेची आहे, ही भारताची आहे, युरोपियन देशांची आहे, आणि SpaceX ही मात्र खाजगी आहे. ही काय बरं? खाजगी आहे, जिचा मालक आहे इलॉन मस्क. तर मित्रांनो, विश्वाच्या वैश्विक तेजाचे नकाशे करण्यासाठी ही स्पेअर X जी अंतराळ दुर्बीण आहे तरी कुणी लॉन्च केली? तर ही लॉन्च केलेली आहे नासानं. पण ही लॉन्च करण्यासाठी जे रॉकेट वापरलं ते मात्र SpaceXचं होतं. लक्षात असू द्या, दुर्बीण नासा मार्फत तयार करण्यात आलेली आहे. ओके, तर 1 मार्च 2025 रोजी कॅलिफोर्नियामधून या ठिकाणी वॅन्डेनबर्ग स्पेस फोर्स बेसवरून SpaceXच्या फाल्कन 9 या रॉकेटद्वारे नासानं ही दुर्बीण जी आहे तर ही यशस्वीरित्या लॉन्च केली. ही दुर्बीण काय करणार आहे? तर ही दुर्बीण एका व्यापक अशा उद्दिष्टासाठी अवकाशामध्ये सोडण्यात आलेली आहे, ज्यामध्ये विश्वाची निर्मिती कशी झालेली आहे, आकाशगंगांची निर्मिती कशी झालेली आहे, आकाशगंगांचा म्हणजे गॅलेक्सीचा इव्होल्युशन कसं होत गेलेलं आहे, सुरुवातीचं विश्व कसं होतं, आणि आंतरतारकीय जो बर्फ आहे त्या सगळ्या गोष्टींचा शोध घेण्यासाठी त्याचे प्रॉपर इमेजेस आणि नकाशे तयार करण्यासाठी ही दुर्बीण काम करणार आहे. नेक्स्ट, धर्म गार्डियन ही जी काही एक्सरसाइज आहे तर हिची 6वी आवृत्ती कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली?
मित्रांनो पहिल्यांदा तुम्हाला हे माहिती पाहिजे की धर्म गार्डियन हा जो युद्ध सराव आहे तर हा भारत आणि जपान या 2 देशांमध्ये आयोजित केला जातो आणि याची 6वी आवृत्ती ही नुकतीच जपानमध्ये पार पडलेली आहे. कुठे बरं? जपानमध्ये. त्यावेळेसचाच घेतलेला हा फोटो तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर भारतातील कोणत्या राज्याने पहिल्यांदाच सिंगापूरला अँथोरियम फुले निर्यात केलेली आहेत? तुम्ही इथं ते फुलं पाहू शकता आणि या सगळ्या ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट्सच्या एक्सपोर्टसाठी ॲपेडा ही संस्था फार महत्त्वाची आहे. कोणती बरं? ॲपेडा. तर मित्रांनो ॲपेडाच्या सहकार्यानं मिझोराम जे ईशान्य भारतामधलं एक छोटंसं पण महत्त्वाचं राज्य आहे तर या मिझोरामच्या कृषी विभागानं इथं काय केलेलं आहे बरं? तर या फुलांची निर्यात केलेली आहे. कुणाला? तर सिंगापूरला. तर इथं उत्तर आहे मिझोराम. लक्षात असू द्या. अँथोरियम फुलांची निर्यात करणारं हे पहिलं राज्य ठरलेलं आहे. इथं त्याचं त्या ठिकाणी सगळं जे स्पष्टीकरण आहे तर ते तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर 2025च्या प्रतिष्ठित असा संगीता कलानिधी पुरस्कार जो आहे तर हा कुणाला देण्यात आलेला आहे? संगीत कलानिधी पुरस्कार 2025 कुणाला देण्यात आलेला आहे? TR गोविंदराजन, उर्मिला सत्यनारायणन, RK श्रीरामकुमार आणि श्यामला व्यंकटेश्वरन. अत्यंत मानाचा असा हा पुरस्कार जो आहे ना मित्रांनो तर तो RK श्रीरामकुमार यांना दिलेला आहे. आणि हे व्हायोलिन वादक आहेत. व्हायोलिन हे संगीत वाद्य नक्कीच तुम्हाला माहिती असेल तर त्याचं वादन हे करतात आणि एकंदर त्यांच्या आत्तापर्यंतच्या कामाची पोचपावती म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो मी जसं म्हटलं होतं की मार्च 2025 हे 25 प्रश्न आधी आपण मागच्या सेशनमध्ये घेतलेले आहेत आणि उर्वरित 25 प्रश्न या आजच्या सेशनमध्ये आपण इथं स्पष्टीकरणासहित पूर्ण केलेले आहेत. सगळेच प्रश्न हे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. निश्चितच ह्याच्यापेक्षाही अधिक माहिती तुम्ही प्रिपेअर करणं आवश्यक आहे. चालू घडामोडी हा खूपच जास्त डायनॅमिक असा विषय आहे ज्यामध्ये तुम्हाला कितीही अभ्यास केला तरी देखील तो कमीच म्हणावा लागेल. तरी देखील परीक्षेच्या दृष्टीने जे सर्वोत्कृष्ट सर्वात महत्त्वाचे असे जे काही प्रश्न आहेत तर त्यांचा उत्तर आणि स्पष्टीकरणासहित असं हे लेक्चर जे आहे तर ते आपण इथं कव्हर केलेलं आहे. तुमचा काहीही डाऊट असेल तर तुम्ही नक्कीच इथं कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. यानंतर आपण एप्रिल 2025चे प्रश्न देखील याच पद्धतीनं घेणार आहोत. ओके, काही डाऊट असेल तर नक्कीच विचारू शकता. तर मित्रांनो आपण इथं थांबूया. भेटूया नेक्स्ट सेशनच्या निमित्तानं. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.